चित्रा वाघ यांनी अनिल परबांना उद्देशून केलेल्या 56च्या आकड्यावरनं जोरदार टोलेबाजी। वाघबाईंनी लौकिकाप्रमाणे आकडा कमी सांगितल्याचा अंधारेंचा टोला, तर विधानसभा अध्यक्षांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा। मंत्री जयकुमार गोरेंवर अश्लील फोटोंबाबत आरोप करणाऱ्या महिलेला अटक। प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटींची खंडणी स्वीकारताना कारवाई, तर मंत्री महोदयांनी 1 कोटी का दिले, विरोधकांचा सवाल। सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार सुरू असल्याचा आरोप। सुरेखा पुणेकर यांनी थेट दाखवला व्हिडिओमुळे खळबळ। सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू। न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल, आरोपी पोलिसांवर कारवाईची सोमनाथच्या कुटुंबियांची मागणी, तर राज्यामध्ये अशी कधीही परिस्थिती नव्हती, सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका। अंबाजोगाईमध्ये तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीचे खासदार बजरंग सोनावणेंसोबत फोटो। आरोपी माऊली माने खासदारांचा कार्यकर्ता असल्याच्या चर्चा। जळगावमध्ये कानसवाडच्या माजी उपसरपंचाची हत्या। हत्येचं कारण अस्पष्ट, मात्र राजकीय वादातून हत्या झाल्याची मृत युवराज कोळी यांच्या बहिणीची माहिती। राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट। अर्थमंत्री अजित पवार यांची कबुली, स्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, दादांची ग्वाही, तर विरोधकांकडून सरकारवर हल्लाबोल। औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारकडून विशेष सुरक्षा। कबरीला 20x12च्या लोखंडी शेडसह काटेरी तारांचं कुंपण। खुलताबादमध्ये NIA पथकाकडूनही पाहणी। विवाहानंतर भांडून माहेरी गेलेल्या पत्नीचं पतीकडूनच अपहरण। नाशिकच्या पांगरी बस स्थानकाजवळील घटना। अपहरणाचा थरार CCTVमध्ये कैद। आरोपी पती वैभव पवारला अटक।